आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं द्रिशा चॅलेंजर्स या टीमला. 5 षटकांचा सामना कशा पद्धतीने पाहुण्यांच्या उपस्थितीत या बोरी प्रीमियर लीगचा क्रिकेटचा रणसंग्राम सुरू होतोय हे पाहण्यासाठी गेली कित्येक दिवस आमचे रसिक वर्ग, आमचे बोरीचे ग्रामस्थ मंडळ ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन केलं गेलंय. आणि आमच्या RTC लाईव्हच्या माझ्या मास्टरला विनंती आहे, आपण लिंक सेंड करायची आहे. हॅलो, चेंडू टाकण्या अगोदरच दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आपण यायचं आहे. हॅलो, पंचांना विनंती आहे, सामना चालू करायचा नाही. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू माहीत नाही, इथे पाठवायचे आहेत. कोण आहे? हात वर करून दाखवा बाबा. कुठल्या संघाचा आहे? कोण आहे? सुजलचा वरती आहे मित्रा, वरती आहे. नाव सांग. हां, तुरा नाही. उधर खेळणे कोण आहे उनका? बॉलर. तुमची काय बॉलिंग आहे का बॅटिंग आहे? बॉलिंग आहे ना. हॅलो, तेजाब तेजाबजी मस्के यांच्याकडून पहिल्या चेंडूवर जर षटकार लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि पहिल्या चेंडूवर जर विकेट घेतली तरी 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. हा खरं तर तुमच्या सोबत शुभेच्छा म्हणून असणार आहेत. पंचांनी इशारा केलाय, सामना चालू होतोय. गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की. पहिला चेंडू, हा चेंडू अतिशय जबरदस्त. पहा चेंडू पूल खेळण्या दुसरा चेंडू पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न, परंतु इथे अवांतरने संघाची धावसंख्या मात्र 1 ने सुरू होते. आपण गोलंदाज पाहतोय. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्याच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु दिशाहीन झालेला हा गोलंदाजाचा चेंडू आपण पाहतोय. अवांतर चेंडू, अवांतरने आणखी एक धाव. आतापर्यंत पहिला चेंडू डॉट, गोलंदाज दडपणात आणील या फलंदाजाला, परंतु दिशाहीन झालेला हा चेंडू 2 धावा बर. बघता बघता 2 धावा सहजगत्या पूर्ण. 2 धावांच्या मोबदल्यात एकूण धावा धावफलकावरती 4च्या घरामध्ये.
सतीश आता मात्र स्ट्राईक रोटेट होते. फलंदाज आपण पाहतोय चिराग सलामीच्या पहिल्या जोडीचा मान घेऊन खेळताना दिसतोय. आतापर्यंत एकूण धावांचा विचार केला 5 धावा. विवेक हा गोलंदाज इथे मात्र काहीसा बदल करताना दिसतोय. 2 अवांतर फेकल्यानंतर इथे फलंदाज मात्र यश संपादन करताना दिसत आहेत. अतिशय सुंदर चेंडू पहा, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जातो, टप्प्यात उचलण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धाव्याला कॉल, परंतु इथे थोडा सुस्तीचा थ्रो पाहायला मिळाला आणि त्याचं रूपांतर एका धावेने आणखी पडलं. धावफलकावरती रेखाटल्या गेल्या त्या म्हणजेच 7 धावा. चेंडूचा विचार केला आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. हॅलो 4 चेंडूंचा खेळ समाप्त. इथे पहा कशा पद्धतीने आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू थांबतोय. कोणत्याही प्रकारची धावसंख्या मिळणार नाहीये. विवेक ज्याकडे अनुभव आहे, सातत्याने या मैदानावरती आपल्या अनुभवाची शिदोरी उतरवत असतो, तोच विवेक मात्र आता इथे चिरागला थांबवताना दिसतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच चांगला केला जातोय आणि इथे चेंडूचा विचार केला. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूकडून खुलवर गतीचा चेंडू वर साईडला कार्पेटला घसपटून जाते, हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे स्क्रीज क्रॉस करताना दिसतोय सतीश. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा मान विवेकचा मात्र पूर्ण होतोय आणि दोन्ही फलंदाज हा म्हणता एकूण धावसंख्या धावफलकावरती 8 जमवताना दिसत आहेत. बोरी प्रीमियर लीग 2022 आज शिवजयंती. प्रत्येकाच्या मुखावर फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आज करून खासरित्या जास्त नाव दिसेल. प्रत्येक शिवभक्त मराठी बांधव माझा भारतीय 365 दिवस प्रत्येक दिवशी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा कोटी कोटी प्रणाम करतच असतो. परंतु आज जयंती म्हटल्यानंतर अनेक जण महिनाभर अगोदरच या जयंतीला कशा पद्धतीने वेगळ्या आयोजनातून महाराजांना मुद्रा करता येईल आणि चांगलं आयोजन करता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. आणि बोरी प्रीमियर लीगच्या या माझ्या ग्रामस्थाने अतिशय जबरदस्त शिवजयंतीचं औचित्य साधून बोरी प्रीमियर लीग या लीगचं आयोजन केलं. असं म्हटलं जातं जे होतं ते चांगल्यासाठी होतं. मागे आयोजन केलं होतं, परंतु कुठेतरी लॉकडाऊनचा संभव झाला आणि आज या प्रीमियर लीगला पुन्हा एकदा सजवताना आपण पाहतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. चला फारसा वेळ घेऊ नका विवेक, फारसा वेळ घेऊ नका. आपण नक्कीच पहिल्या षटकामध्ये तेजा मस्के साहेबांना जे पारितोषिक लावलं होतं षटकारासाठी आणि विकेटसाठी पहिल्या चेंडूवर फक्त, ते पुन्हा एकदा कंटिन्यू केलं जातंय. पुन्हा एकदा नौखा गोलंदाजी करण्यासाठी पृथ्वी सर्कलवरून बरोबर चेंडू फेकण्याचा मानस केला जातोय. पहिला पॉवर प्ले झाल्यानंतर दुसरा पॉवर प्ले तुमच्या मनानुसार फक्त चौथ्या ओव्हरपर्यंत तुम्ही कधीही घेऊ शकता. 2 ते 4 मध्ये तुम्ही कधीही घेऊ शकता आणि 140+ गोलंदाज कंपल्सरी तुम्हाला या ठिकाणी अंमलात आणायचा आहे. पृथ्वी पुन्हा एकदा चेंडू हातामध्ये घेऊन चिरागला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हा चेंडू कापून काढण्याचा प्रयत्न केलाय, कंपाऊंडला आदळतोय चेंडू, मात्र इथे एक धाव, दुसऱ्या धावेचा मानस चिराग्याच्या माध्यमातून, परंतु सतीशनं कॉलिंग केलंय. इथे धावसंख्या घेणं आपल्यासाठी खूप धोकादायक असू शकतं. 9 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला, 2 अवांतर चेंडू फेकले होते विवेकने, मात्र पुन्हा एकदा बदल केलं, 8 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर
पहिला चेंडू फेकतोय पृथ्वी, पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च करतोय. पुन्हा एकदा सतीश टू पृथ्वी, या दोघांची लढत या चेंडूवरती कशा पद्धतीने. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूकडून हा चेंडू खोलवर गतीचा मागे जातोय. शॉर्ट लेगला चेंडू जातोय, मात्र त्या ठिकाणी मिस फील्डचा नजारा. या मिस फील्डचा भरणा, जिथे एक धाव होती तिथे 2 धावा आणि बघता बघता विकेट किपर देखील या ठिकाणी चेंडू गॅदर करताना चुकतोय आणि 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 3च्या मोबदल्यात तर नक्कीच पंच सांगतील इथे 3 धावा रेखाटल्या गेल्यात. या 3 धावांच्या मोबदल्यात एकूण धावा धावफलकावरती 12 धावा. तर नक्कीच इथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेल्यानंतर इथे स्ट्राइक चेंज या लीगचा नियम. पुन्हा एकदा पृथ्वी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. सुजल सुपर किंग चिराग या फलंदाजाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर डिलिव्हरी, लोअर फुलटॉस बॉल. चिरागनं अतिशय जबरदस्त कार्पेटच्या सहाय्याने ढकलून दिलाय. 1 धाव. अजूनही कोणत्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. इथे दुसरा पॉवर प्ले घेण्याचा मनसुबा केला नाही या 2 फलंदाजानं आणि म्हणून कदाचित या गोलंदाजीवर एकेरी दुहेरी धावसंख्येचा मारा कन्वर्ट करण्यासाठी आपण या दोघांना पाहतोय. हा चेंडू पुन्हा एकदा कार्पेटला घसपटत पायालगतचा हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलून दिला. 1 धाव घेतली गेली. चांगला थ्रो पाहायला मिळतोय. पहा, अशा प्रकारचं चपलाईचं क्रिकेट जर तुमच्याकडे असेल तर धावसंख्या घेण्यासाठी या फलंदाजांना विचार करावा लागेल आणि हीच चपळाई या उभरत्या सिताऱ्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळते. चिराग पुन्हा एकदा स्ट्राईकवर. चेंडूचा विचार केला आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं. 5वा चेंडू चिरागसाठी. चिरागवर संपूर्ण जबाबदारी असताना इथे सलामीसाठी आलेला चिराग या चेंडूवरती कोणत्या प्रकारचा मारा करेल. मोठा फटका खेळण्याचा मानस केला जातोय. त्यानं पाहिलं, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चूक करतोय. दोघांचं कॉलिंग चुकलं आणि इथे मात्र 6 धावांचा एक चांगला फटका, दमदार फटका पाहायला मिळतो चिराग याच्या फलंदाजीमधून. थँक्यू. तर या षटकारासाठी तेजाबजी म्हस्के साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. पहिला या लीगचा षटकार पाहायला मिळतोय या चिराग फलंदाजाचा. पुन्हा एकदा ऑफ साइडला चेंडू ढकलून दिलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू उचलतोय. 1 धाव. 5 षटकारानंतर बदल कसं करावं या पृथ्वी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. बदल करणं खूप गरजेचं असतं. ज्या वेळेला तुमच्याकडे 6 चेंडू असतात त्या 6 चेंडूंमध्ये वेगवेगळे व्हेरिएशन ज्या वेळेला तुम्ही दाखवता त्यावेळेला तुमची गोलंदाजी क्रिकेटच्या करिअरमध्ये सातत्याने जास्त चांगलं काम करत असतं. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या त्या म्हणजेच 21 धावा. डीजे 21 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. आता मात्र इथे एक सर्कलचा षटक पहिल्या गोलंदाजीमध्ये विवेक याचा पाहिला होता. तदनंतर पृथ्वीनं गोलंदाजी केली. फलंदाजानं सर्कल घेतला नाही, पॉवर प्ले घेतला नाही. मात्र इथे अजूनही त्यांच्याकडे 2 षटकांमध्ये निर्णय घेण्यासाठी ती क्षमता, तो अचूक निर्णय त्यांच्याकडे असेल. 5 षटकांचा सामना असताना इथे 5 गोलंदाज कंपल्सरी बाहेर काढले जातील. आरटीसी लाईव्हच्या माध्यमातून 21 धावा धावफलकावरती. आरटीसी लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या बोरी प्रीमियर लीगचं हे आयोजन, ह्या खेळाडूंचा खेळ आपण पाहू शकता. आज शनिवार म्हटल्यानंतर बरोबर काहींच्या सुट्टीचा दिवस, परंतु जे जॉबवर आहेत त्या जॉबवर असणाऱ्या या बोरी गावच्या खेळाडूंचा खेळ आरटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता. आरटीसी लाईव्हच्या माध्यमातून जेवढे आमचे रसिक या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि बोरी प्रीमियर लीगच्या या ग्रामस्थांकडून त्यांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिसरा पॉवर प्लेचा तिसरा षटक पुन्हा एकदा घेऊन आलाय. चला वेळ लावू नका, विनंती आहे आपल्याला. सुजल सुपर किंग
फारसा वेळ घेऊ नका आपण. अजून एक नियम लक्षात घ्यायचा आहे आपण की समजा एक टीम दोन टीम समोरच्या टीम सेम सेम मॅचेस जिंकल्या असतील तर ज्यांच्या जास्त रन आहेत तो पुढे जाईल, हे लक्षात घ्यायचं आहे. एक धाव गोलंदाज आपण पाहतोय मिलिंद. दुसरा चेंडू पुन्हा एकदा. हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पंचांनी बोट उंच केलाय. पहिल्या विकेटचं पतन होतोय आणि इथे टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय सुजल सुपर किंग या टीमचा. पहा मिलिंदनं जसा चेंडू हातामध्ये घेतलाय, 40+ अनुभव. का गोलंदाजी देऊ नये 40+ला असं नक्कीच म्हणावं लागेल, कारण मिलिंदनं जसा चेंडू हातामध्ये घेतला पहिल्या चेंडूवरती एक धाव आणि तदनंतर आपल्या अनुभवाची शिदोरी उतरवत पहिल्या विकेटला पहिल्या जोडीला फोडण्यात यश मिळालंय. पुन्हा एकदा नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा मान घेऊन यश मिलिंद या गोलंदाजाचा तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. मोठा फटका आल्याला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. दुसरा मोहरा गारद होतोय. मिलिंदनं आपली दादागिरी स्पष्ट केली आहे. कशा पद्धतीनं 40+चा दरारा अजूनही संपलेला नाही याचं उत्तम उदाहरण या बोरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पहिल्या सामन्याच्या दरम्यान पाहायला मिळतोय. डीजे बोरी प्रीमियर लीग, बोरी प्रीमियर लीग, बोरी प्रीमियर लीग, बोरी प्रीमियर लीग. थँक्यू. पहा ही धून होती बोरी प्रीमियर लीग. मिलिंदनं मात्र पहिला विकेट घेतल्यानंतर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक तेजाबजी मस्के यांच्या माध्यमातून नक्कीच लागू झालंय. इथे आपण पाहतोय हॅट्रिकच्या बोहळ्यावर मिलिंद. पुन्हा एकदा समोर असेल फलंदाज चिराग, ज्या चिरागनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक. दोन्ही आमने सामने. हा चेंडू पहा स्लोवर डिलिव्हरी केली त्या ठिकाणी प्रयत्न, मात्र इथे सुस्तीचं क्रिकेट पाहायला मिळतोय. चेंडू जर पकडला असता तर काहीतरी वेगळं घडलं असतं, परंतु दोन्ही फलंदाज इथे जसा चान्स मिळाला तसा इथे जीवनदान मिळताना दिसतो. एक धाव एका धावेने धावफलक पुढे सरसावला. 23 धावा धावफलकावरती. हा चेंडू अतिशय सुंदर लोअर फुलटॉस चेंडू, तितक्याच नजाकतने मारण्याचा प्रयत्न होता. ताकदीचा थोडा मारा कमी पडला. चेंडूचा विचार केला आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 धावसंख्या देऊन 2 विकेट प्राप्त केलेत मिलिंद या गोलंदाजानं. हा चेंडू पहा कशा पद्धतीने बदलवलाय. फिरकीचा जादूगार म्हणावा लागेल. वेगळा टर्न या चेंडूवरती पाहायला मिळाला आणि इथे या षटकाची समाप्ती झाली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. एकूण धावा धावफलकावरती 25 रेखाटल्या गेल्या 2 विकेटच्या नुकसानीनंतर. परवाना केली दुधाची तुझ्याची जाग, परवाना केली दुधाची तुझ्याची जाग. HK Style, HK Style. झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. झाला महाराष्ट्राचा
अखंड महाराष्ट्राचे जगताचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. पॉवर प्लेचा या ठिकाणी हा ओव्हर या चौथ्या षटकावरती फलंदाजानं मात्र घेण्याचा मनसुबा घेतलाय आणि इथे गोलंदाज आपण पाहतोय चौथा षटक घेऊन आलाय संकेत. पॉवर प्लेसाठी पुन्हा एकदा सज्ज. 3 खेळाडू बाहेर दिसतील. एक आगळं वेगळं नियम रूल्स या 2022 मध्ये पाहायला मिळत आहेत आणि असं असणं देखील गरजेचं आहे, कारण क्रिकेटच्या या खेळाला वेगळा टर्न आणि वेगळी शिकवण आपल्याला प्रत्येक सातत्याने मिळत असते. संकेत गोलंदाज येतो चिरागसाठी. पॉवर प्लेचा हा षटक असेल. हा पहा खोलवर गतीचा चेंडू मागच्या दिशेने गेलाय, मात्र तिथे एक धाव. पहा बॅकअप कसं असावं. इथे एकानं चेंडू सोडल्यानंतर दुसऱ्यानं मागे पकडलंय. कव्हर असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही मैदानावरती जसा चेंडू सुटल्यानंतर तुमची हालचाल महत्त्वाची नाही, तर तुम्ही चेंडूच्या अडवण्यासाठी किती प्रयत्न करताय ते महत्त्वाचं आहे. एक धाव आली. एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली. पुन्हा एकदा फलंदाज बाबूराव. इथे मात्र पंचांनी बोट उंच केलाय. इनरेज आली आहे आणि अचूक झेल टिपलाय. पुन्हा एकदा विकेटचं पतन. डीजे बोरी प्रीमियर लीग, बोरी प्रीमियर लीग, बोरी प्रीमियर लीग, बोरी प्रीमियर लीग. थँक्यू बोरी प्रीमियर लीग. थँक्यू सो मच डीजे मास्टर. इथे पहा विकेट गेल्यानंतर नौका फलंदाज मैदानावरती वसंत. हा चेंडू मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी स्वतः यष्टीरक्षक धावताना दिसतोय. एक धाव. एका धावेने धावफलक पुढे सरसावला अतिशय संत गतीने. 27 धावा. अजून देखील चिराग खेळपट्टीवर आहे आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेला सिद्ध करावे लागेल, कारण 5 षटकांचा सामना असताना इथे तुम्हाला 45च्या पुढे जावं लागेल. तेव्हा तुम्हाला 5 षटकांमध्ये चांगलं काम येणाऱ्या इनिंगमध्ये करायला मिळेल, कारण इथे सुजल सुपर किंग तितकीच मातब्बर टीम आपल्या समोर खेळताना दिसते. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने, मात्र त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक पुढे सरसावला. 28 धावा धावफलकावरती. दिशा चॅलेंजर्स विपक्ष सुजल सुपर किंग. वसंत पुन्हा एकदा. संकेत या गोलंदाजाचा. हा चेंडू पहा कसा फसवा फेकलाय, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. चूक केली होती, परंतु पुन्हा एकदा भरणा केलाय आणि विकेटचं पतन. डीजे
तर पहा इथे 12वा खेळाडू नसल्यामुळे खेळाडूंची नावं सांगण्यासाठी व्यत्यय होतोय, तो वारंवार आपल्याला सांगायला नको, आपण लगेचच आपला याच्यानंतर लक्षात घ्यायचं आहे. तर आपण पाहतोय संपूर्ण जबाबदारी आता या 5 चेंडूंवरती चिरागला घ्यावी लागेल. धावसंख्येचा उच्चांक वाढवायचा असेल. इथे मात्र एक धाव, एका धावेने धावफलक पुढे सरसावला. 35 धावा धावफलकावरती. तर साळुंके साहेबांना विनंती आहे, आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु रमजान गोलंदाज. हा चेंडू पहा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय कंपाऊंडला आदळतोय. एक धाव. स्ट्राईक स्वतःच्या खात्यामध्ये ठेवण्याचा मनसुबा केलाय चिरागनं सलामीला आलाय. आतापर्यंत 2 मोठे फटके लगावलेत. जास्तीत जास्त या षटकामध्ये स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न चिराग यांच्या माध्यमातून केला जाईल. आणि इथे दुसऱ्या बाजूला रमजान या गोलंदाजाचा विचार केला. चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ त्याच्या माध्यमातून समाप्त झालाय. फुलटॉस डिलिव्हरी, चांगला फटका. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याआधी चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी. क्षेत्ररक्षक तैनात. चांगला थ्रो पाहायला मिळतोय, परंतु इथे ओव्हर थ्रो केल्याने इथे मात्र स्वतः यष्टीरक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि बघता बघता ही देखील धावसंख्या पूर्ण होतोय. आणि या 2 एकूण धावसंख्येचा विचार केला 3 धावा धावफलकावरती बघता बघता घेतल्या गेल्या. त्याने 3 धावांच्या मोबदल्यात धावफलक सजला गेलाय, तो म्हणजेच 45 धावा. अतिशय जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. 45 धावा धावफलकावरती. या बोरी प्रीमियर लीगला शुभेच्छा देण्यासाठी सोबत नेहमी असणारे आपले मित्र, आज यजमान म्हणून सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सुशांतजी तांडेल साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. बरोबर 24 ते 27 तारखेला कोटनाक्याच्या त्या मैदानावरती बाले प्रीमियर लीगचं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्याचबरोबर प्रितेशजी पाटील साहेब यांचं देखील त्यांच्या समवेत आगमन झाले. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. बसायचं आपण, आपलं हार्दिक स्वागत आहे. 45 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात आणि एकूण
तर फलंदाजीला येणाऱ्या फलंदाजांना विनंती आहे की गाठ लावताना आपण मैदानाच्या बाहेरच पॅव्हलियन मध्येच लावून या, कारण लाईव्ह चालू आहे. गाठ आपण आपल्या पॅव्हलियन मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेरच लावून यायचं आहे. तर इथे कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम, आणि इथे पुन्हा एकदा धावसंख्या धावफलकावरती 46 आणि जिंकण्यासाठी 47 धावांचं माफक आव्हान समोर ठेवलं, ते म्हणजेच द्रिशा चॅलेंजर्स टीमनं सुजल सुपर किंग संघासमोर. कशा पद्धतीने असेल येणारा सत्र ते पाहूया. तत्पूर्वी फलंदाजांना विनंती, गाठ लावताना मैदानात येऊ नये, मैदानाच्या बाहेरच गाठ लावून आपण यायचं आहे. ही शिस्त क्रिकेटची प्रत्येक खेळाडूनं लक्षात ठेवायची आहे. RTC लाईव्हच्या माध्यमातून आपण घर बसल्या या मॅचचा आनंद घेतात, त्यामुळे प्रत्येकजण ही जाण ठेवूनच एकमेकांना नम्रतेने सामोरं जा. पहिली सलामीची जोडी आपण पाहतोय विवेक आणि संकेत आपण पाहतोय. तर नक्की दुसऱ्या इनिंग मध्ये जाऊया. आवाजामध्ये पुन्हा एकदा बदल होईल. पंचांना विनंती आहे सामना चालू करायचा. आपण सामने ऑलरेडी उशिरा चालू झालेले आहेत, त्यांना नाही तर षटकाचा दंड होईल. त्यांना सांगा, तुम्ही वॉर्निंग द्या पंच, कारण का आपले ऑलरेडी सामने आपण उशिरा सुरू केलेले आहेत. दोन्ही संघाला विनंती आहे लवकरात लवकर गोलंदाजाला मार्ग बोलायचा आणि क्षेत्ररक्षण जायचं आहे. उद्घाटनाचा पहिला सामना चालू आहे. 46 धावा काढलेल्या आहेत आणि 27 धावा करायच्या जिंकण्यासाठी 5 षटकामध्ये. आणि गोलंदाजासाठी मार्कवर आलाय तो बॉलरचं नाव काय रे? एक मिनिट, गोलंदाजाचं नाव काय? औसाब. संघाकडनं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक राहणार औसाब. आणि सलामीला आलेला फलंदाज विवेक. स्ट्राईकला उभा आहे तो विवेक आणि नॉन स्ट्राईकचा आहे तो संकेत. 47 धावा करायच्या आहेत, षटक आहेत 5. औसाब पहिल्या षटक चेंडूवरती लगावून दिलेला हा षटकार म्हणायला हरकत नाही. पंचांनी दोन्ही हात वरती केलेत. आपलं आणि संघाचं खातं उघडलं 6 धावेने आणि त्यांनी त्याचे इरादे स्पष्ट केलेले आहेत की सामना लवकरच आटपावायचा वाटते त्याला.
यायचं आहे यांचं नाव हो साहेब समालोचन कक्षामध्ये या तुम्ही. तिकडे ना तुमचं काम नाही तिकडे काय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा चेंडू उंचावनं मारला बघा ते किती साठी 2 शतक चेंडू यामध्ये एक थोडकाचा खेळ चुकलेला आणि चांगला प्रयत्न होता. उलटा धाव झाला आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. 8 धाव पळकावं लागतं. खरोखरच क्षेत्ररक्षकांनी चांगले प्रयत्न केले होते पण त्याला यश आलेलं नाही आहे. धावा झाल्यात 8 जिंकण्यासाठी करायचे 47 धावा 5 षटकामध्ये. त्यातल्या पहिल्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूपर्यंत 8 धावा जमवलेल्या आहेत. पुन्हा एकदा आफताब नेव्ही एंडकडनं मारा करतोय. अवताब पुन्हा एकदा चेंडू बघायचं उंचावून मारले. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत. कोण झेल घेतो बघायचे. तिघही चेंडूने सोडले आणि मला वाटते एक रनआउट. जीव दिलेला आहे सुसाईड केलेला आहे फलंदाजांनी जिथे गरजच नव्हती. धावा झाल्या होत्या रन रेट बरोबर होता आणि पहिला झटका हे सुसाईड याला म्हणता येईल. सुसाईड केलेलं आहे फलंदाजांनी गरज नसताना. आणि दुसरा फलंदाज मैदानात पाठवायचा लगेच. मी फलंदाजाला विनंती करतोय देताना दिसतोय. षटकारांचे भाषा गौरव मी दोन्ही संघांना विनंती करतोय. आपले सामने ऑलरेडी आपण उशिरा सुरू केलेले आहेत. उद्घाटनाचा पहिला सामना चालू आहे. 12 वाजून गेलेले आहेत आणि दुसरा झटका गरज नसतानाचा दुसरा झटका बसलेला 8 धावसंख्येवरती 9 धावसंख्येवरती 9व्या धावेवरती दुसरा गडी बाद होऊन पाहिल्याने चाललेला आहे. सलामीची जोडी मैदानातनं बाहेर गेलेली आहे. गरज नसताना ते म्हणतात आतिघाई आणि संकटात नाही. धावसंख्या झाल्या होत्या रन रेट बरोबर होता तरी देखील हाव बघितली ते काय झालं याचं. नवीन फलंदाज मैदानात पाठवा लवकर. तुमचा मिलिंद मैदानात येताना दिसतोय. मग मिलिंद आहे ना मिलिंद. मी मगाशीच सांगितलं होतं की ज्यांना गार्ड लावायचे त्यांनी मैदानाच्या बाहेर लावून घ्या. लाईव्ह मॅच चालू आहेत. 9 धावा पहिलं षटक. पहिल्या षटकातले 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि गडी मात्र 2 बाद झालेले आहेत. 47 धावा करायच्या 5 षटकामध्ये. त्यातल्या पहिल्या षटकातल्या 4थ्या चेंडूपर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा जमवलेल्या आहेत. आमचे मित्र ज्यांनी आम्हाला खुर्ची आणि टेबल देण्याची व्यवस्था केलेली आहे प्रतीक म्हात्रे यांना विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. त्यांचे विजय सतेरे यांचं देखील आगमन झालेलं आहे. या यांच्या स्वतःच्या मशीन असल्या रसिकांत सिरदनकर तुम्ही प्लेअर आहात. या वरती या रशा. पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू कट करण्याच्या नादात चुकतोय. यष्टीरक्षक मात्र आपली कामगिरी चोख बजावतोय. मला वाटते पहिलं षटक संपाचं बाकी. अजून एक चेंडू बाकी आहे. यष्टीरक्षक बघितला तर किरण मोरेला लाजवेल अशी उंची आहे त्याची. पहिल्या षटकातला एक चेंडू टाकायचा बाकी अजून. चेंडू कट केला आणि 11 धावा म्हणजे संघाने पहिल्या षटकामध्ये डबल अंकात प्रवेश केलेले आहेत पण 2 गडी मात्र त्यांना गमवावे लागलेले आहेत. आणि आता बघू गोलंदाजासाठी कोण येतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं दुसरा टाकता येतो बघायचं आता.
हॅलो. आणि चेंडू उंचावून मारल्या बघायचं किती धावसाठी जात होतं आणि झेल मला टेक सुटलेला आहे मी आणि पंचांनी निर्णय द्यायचा आहे किती धावासाठी तो एक धावेसाठी. धावसंख्या 1 नी वाढते. व्हॉलेंटियर आपले कोण आहे तिकडे बाहेर जाऊन बॉल आणायचा पटकन जाऊन चेंडू आणायचा आहे. गोलंदाजाचं नाव काय? यश सावंत. वैयक्तिक यश गावंड वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं दुसरं षटक टाकायला आलेलं आहे. आपले शूटिंग करतात लाईव्ह त्यांना एक विनंती आहे की थोडा तुमचा आवाज वाढवा कारण का गावात आम्हाला फोन यायला लागलेले आहेत की त्यांना त्या लाईव्ह बघताना आवाज थोडा कमी वाटतोय. कॅमेरामननी थोडा त्याचा आवाज चुकायचा असेल तर वाढवा सिस्टममध्ये तुमच्या काय असेल तसं. तर आपले चेंडू आणायला कोण व्हॉलेंटियर गेले का वसंता? पाठवलाय ना. ओके ओके. गावंड आणि पुण्यात चांगला फटका मारला मिलिंदने. बघायचं किती धावेसाठी होतं. एक धाव तर निश्चित मिळते. गौरव दुसऱ्या धावेसाठी चालला होता पण आणि थ्रो बरोबर होता. आता इकडे बघा मिलिंद आता वय राहिलं नाही चोरटी धाव घेण्याचं तुझं. हां प्लीज चोरटी धाव घेण्याचं वय राहिलेलं नाही आता. तिचं वय सोडून दे. पूर्वी ठीक होतं. आणि आमचे मित्र सुमित पाटील यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्रिलोचनचे सर्वेसा त्यांना विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. सुमित पाटील. दुसरं षटक चालू आहे पहिल्या मॅचचं. आला का बॉल? सुमित घेऊन त्याला घेऊन आणि आता बघा किती धावासाठी चेंडू होता. वसंत म्हणजे स्वतः किपर चेंडूच्या खाली आणि झेल सोडलेला आहे वसंतानी. मी परत एकदा अनाऊन्स करतो व्हॉलेंटियरने आपापल्या जागेवर जायचं. कोणी इकडे तिकडे उभं राहायचं नाही आहे. 8 टीम मधले आपले व्हॉलेंटियर आहेत. आपण काही दुसरे व्हॉलेंटियर इथे ठेवलेले नाहीत. म्हणजे ओके ओके थांबते. हां पाठवतो. हॅलो आम्ही अक्षय याच्यावर लिंक पाठवतो मॅच बघ घरी बसून लाईव्ह. ओके 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 हां ओके ओके पाठवतो. अक्ष म्हात्रे. अक्ष म्हात्रे कुठे आहेत? पुन्हा एकदा चेंडू कट केला मिलिंदने. बघायचं एक धाव तर निश्चित मिळते आणि एका धावती समान होते मिलिंदला आणि धावसंख्या 1 नी पुढे धावसंख्या होते ती 16 धावा फलकावर लागलेल्या आहेत. षटक संपलं. दुसरं षटक संपलेलं आहे. धावा झालेल्या आहेत ते 16 म्हणजे 8 ची सरासरीने हा संघ खेळतोय. पण गडी मात्र त्यांचे 2 बाद झालेले आहेत. आता दुसऱ्या संघाला मी विनंती करतो याच्यानंतर होणारा सामना कोणाचा आहे? यानंतर होणारा सामना नैतिक 11 आणि रॉयल्स बोरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. नैतिक 11 आणि रॉयल्स बोरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना संघनायकांना मी विनंती करतोय तुम्ही नाणेफेकीसाठी इकडे यायचं आहे. मी पुन्हा एकदा वसंत तुम्हाला पुन्हा एकदा मी विनंती करतोय. मी तुम्हाला फाईन करीन. आता सामने बरेचसे उशिरा सुरू झाले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तुम्ही पहिला ठरवून ठेवायचा आहे. गोलंदाजीसाठी आलेले दिनू गावंड.
व्हॉलेंटियर्स आपले 8 संघातले खेळाडू जे असतील व्हॉलेंटियरनी तिकडे जायचं आहे. बघा दिनू आगाचा पुतण्या पण खेळतोय आणि दिनू पण खेळतोय. दिनूमध्ये अजून स्टॅमिना फुल आहे. 40+ खेळाडू आहे तो दिनू. चेंडू अरे वा सुंदर चेंडू आणि विकेट किपरने आपलं कामगिरी मात्र चोख बजावलेली आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकून आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत की मी अजूनही जिंदा आहे. टायगर अभी जिंदा आहे. चेंडू कट केला बघा किती धाव जातो. 1 धाव तर निश्चित मिळते. 1 धाव काढलेले. दुसऱ्या धावेसाठी गौरव गेलेला आणि आता बघायचं का होते ते. तो मात्र अचूक नसल्या कारणाने दुसरी धाव देखील मिलिंदला घेता आलेली आहे. धाव संख्या 2 पुढे सरकते. धाव संख्या होते ती फळकावर लागते. 18 धावा फळकावर लागलेल्या आहेत. षटक चालू आहे ते तिसरं. 2 गडी मात्र त्यांचे पावले परतलेले आहेत. दिनू गावंड. चेंडू कट केला. 1 धाव मिळते. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत का. आणि आता माझी देखील वेळ संपते. सुशांत आता याच्या पुढचं समालोचन करतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु 40+ या गोलंदाजांना परिपूर्ण थांबून ठेवलंय. 47 धाबांचं पाठलाग करताना दमछाक करून ठेवली आहे. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, ताकदीचा मारा केला जातोय परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क येत नाहीये. तर रॉयल बोरी या संघाचा कर्णधार लगेच यायचा आहे. नैतिक 11चा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. रॉयल्स बोरी पहा कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते. गोलंदाज दिनेश गावंड यांची गोलंदाजी आपण पाहतोय. अवांतर चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. उंच भरारी घेतल्या मात्र त्या ठिकाणी अचूक झेल टिपला गेलाय आणि इथे आणखी एक विकेट नुकसान होताना दिसतंय. रेखाटल्या गेल्या त्या म्हणजेच 19 धावा. 19 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. माफ करा 20 धावा रेखाटल्या गेल्यात. अजूनही 47 धावांचा टार्गेट असताना इथे पॉवर प्ले ची मागणी केली आहे या फलंदाजानं. 12 चेंडू आपण पाहतोय समीर आणि सतीश गोलंदाजीसाठी. हा चेंडू लेगस्टम्पच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू अवांतर येतोय आणि इथे नाणेफेकीचा कोल उडविला जातोय. चेतनजी मनसरे यांच्या शुभ हस्ते
रॉयल्स बोरी विपक्ष नैतिक 11 या दोन संघांच्या कर्णधाराच्या मध्ये नाणेफेकीचा कौल दुसऱ्या मॅचचा. हा चेंडू हलक्या हाताने ढकलून दिला, त्या ठिकाणी पहा हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे एक धाव सहजगत्या पूर्ण. एका धावेने धावफलक पुढे सरसावला. 22 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सतीश खोदून काढण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा त्याच खेळाडूकडे हिट करण्याचा प्रयत्न, दुसरा होता मात्र त्या ठिकाणी दुसऱ्यांदा चान्स गमावलाय, मात्र त्याला बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. एकूण धावसंख्येचा विचार केला 23 धावा धावफलकावरती. रॉयल्स बोरी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. लगेचच आपला निर्णय या शेवटच्या चेंडू नंतर आपण घेऊन मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अतिशय जबरदस्त गोलंदाजी सतीश या गोलंदाजाची. हा खोलवर गतीचा चेंडू, दोन पायांच्या बरोबर मध्ये हा चेंडू टाकण्यात आला आणि चेंडू समजला नाहीये. फुटवर्कचा वापर ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला आपलं बॉडी बॅलन्स होत असतं आणि तेव्हा अशा प्रकारचे खोलवर गतीचे चेंडू मारण्यात आपल्याला यश मिळत असतं. इथे कमजोरी लक्षात आली आहे गोलंदाजाला. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता 12-27चं समीकरण असताना गोलंदाजी हातामध्ये घेतली सतीशनं आणि परिपूर्ण प्राणपणाला लावलं. मेहनत मेहनत आणि मेहनत, आणि त्या मेहनतीला प्रत्येक चेंडूवरती आतापर्यंत यश मिळताना दिसतंय. हा चेंडू हलक्या हाताने ढकलून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काहीच नाही या षटकातील. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू असेल सतीश या गोलंदाजाचा. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी चेंडू पकडला जातो. इथे मात्र तू मे आणि आता मात्र नक्कीच यश मिळतंय. पहा कशा पद्धतीने तालमेल झालं. पहिली थ्रो केली, सक्सेस झाली नाही. दुसरी थ्रो केली, सक्सेस झाली नाहीये. तेवीस धावांची गरज असणार आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. हे खाली ठेवा ना. 6 चेंडू आणि 23 धावा. हा चेंडू पहा फसवा फेकलाय. चेंडू समजला नाहीये डावखुरे हाताच्या या फलंदाजाला. समीकरण आणखी थोडं कठीण होताना दिसतंय. 5 चेंडू 23 धावा. गोलंदाज आपण पाहतोय ओम. फुलटॉस चेंडू, दांडी गोल, त्रिफळाचीत. अतिशय सुंदर काम.
सांगायचंय. पृथ्वी मोठा फटका खेळलाय, मात्र त्या ठिकाणी चेंडू थांबत नाहीये. चेंडू जातो वन बाउन्स सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. शेवटचा चेंडू, औपचारिकता शिल्लक. मोठं टार्गेट असताना देखील ओमच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि विश्वास दाखवलाय आणि इथे सामना समाप्त होतोय. पहिला सामना विजय होतोय तो म्हणजे द्रिशा चॅलेंजर्स. अतिशय जबरदस्त मोठे फलंदाज असताना देखील इथे थांबून ठेवलं